हाँ बाकी जरा रे ते महिने जिला जरा भाई जिला जरा सर ये अलग रे आपलं ते वाला अलग रे हाँ बस करते मॅडम काय करणार पनिशमेंट करायला पाहिजे हाँ पनिशमेंट करायला पनिशमेंट करते काम आपको सेंटर बाहेर आपल्याला काय करायची गरज नाही है ना बरोबर मॅडम चला हे लिहून घेऊया काय टेन्शन होय होय मी पण बोलणार आहे होय ये गोष्ट प्रणाली हो म्हणते बघा अरे ती हो म्हणते हाँ चला क्वेश्चन हो रे या तीनच आहे तीन नंतर सोल्युशन घेऊन घ्या ऐकत चला नाही एकदम सोपं येतो हा अरे एकदम सोपं येतो रे त्या त्याला बोलते ह्या नाही त्याला कन्वर्ट कन्वर्ट इथेन सॉरी मीथेन मीथेन into इथेन एक नंबर रिएक्शन दोन नंबरची रिएक्शन इथेन into मीथेन इथेन into मीथेन prepare primary amine prepare primary amine from ethanol ठीक है तीन क्वेश्चन बना थोड़ा फास्ट है ठीक है साखर जोरदार वाला बोल फोन करायचा ना लगेच कॅन्सल होतो काय लागेल हाय रे ठीक आहे ते झालं कसं बाळा डोंट लुकिंग व्हेरी हँडसम अँड ब्युटिफुल बाळा हा म्हणजे अरे वा ते हे स्टेटमेंट असतं ना तुमचं पण एक बर्थडेच्या वेळेस करायचं असतं रे किंवा काही ओकेजन असलं की तेव्हा करायचं असतं है ना कसं आहे नाही रे बाबा कुठे सुट्टी होईल आज नाही रे ते उद्या सुट्टी सांगितली का आपल्याला काही सांगू रे हे चला करायला बघ करणं सागर हे काल कॉन्टॅक्ट आहे फिनिश झालं
मेरे सारखा आता अभ्यास करायचं ते हा? एवढी एनर्जी अभ्यासामध्ये लागते. किती आलं आन्सर? नंतर कालचं किती आन्सर आलं फायनल आन्सर 4 पॉइंट आलं का? सायंटिस्ट कालचं केलं तुम्हाला किती आलं? नोटबुक बघणार हा कोण निखिल आला विष्णू झाला नाही हे झालं का देवेंद्र झालं बटन चुकीचं शाहरुख खानच्या आठवण ठीक आहे नरेश काला अभ्यास काय हा 2 तास 3 तास हा? 5 ते 10 5 तास नंतर हा कोणत्या रे कशाचं वा कुठे आलं यावं लागेल बा जाऊया. असं झालं बा ऋतुजा झालं बा ऋतुजा प्रॅक्टिस करणं बघा काहीतरी काय करू वा करे बा काहीतरी करे अरे पहिल्या रिएक्शन मध्ये काय करावं लागेल आपल्याला देव्याने काय करावं लागेल बा मिथेन दिलेला आहे आपल्याला इथेन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे की नाही काय करावं लागेल पहिले त्याचं क्लोरिनेशन करावं लागेल इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट नंतर काय करावं लागेल आपल्याला वुड्स रिएक्शन करावं वुड्स रिएक्शन इन द प्रेझेन्स ऑफ sodium in the presence of a triether then there is the formation of a ethane पासून करायचं आता इथेन पासून मिथेन कडे जायचं काय काय करावं लागेल आपल्याला समजून दे काय करावं लागेल सायंटिस्ट को सांगितलं ते करू आपण हा काय असे उत्तर द्यायची आता बरोबर मॅच्युरिटी ठेवायची राहणार प्रत्येक वेळेस एखाद्या दिवशी ठीक आहे 2 दिवशी ठीक आहे दररोज नंबर वाढायचा अरे मुलं किती अभ्यास करतात आपण काय उत्तर देतो ठीक आहे मुलं आतापासून 10-12 पासून दुसऱ्या रिएक्शन मध्ये काय करावं लागेल आपल्याला हा इथेन दिलेला आहे इथेनचं कन्व्हर्जन आपल्याला मिथेन मध्ये करायचं काय करावं लागेल अर्चना आपल्याला तर काय काय केलं बा हा सेकंड नाही ना 3
अशी कोणती रिॲक्शन आहे की जे कार्बन ऍटम्सला कमी करतं? ही रिॲक्शन आपण 11वीला पण पाहिली होती, ही रिॲक्शन आपण 12वी मध्ये पण पाहिली होती. आणि मी तुम्हाला जे क्वेश्चन दिले होते त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन होता. हा, सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स मध्ये त्याचं अगोदर कन्व्हर्जन करावं लागतं. मग इथेनचं कन्व्हर्जन सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड मध्ये करायचं असलं काय करावं लागेल? पण डायरेक्ट अल्कोहोल मध्ये होईल का? मग ही सेम मेथड, क्लोरिनेशन, aqueous KOH, ऑक्सिडेशन, ठीक आहे. नंतर NaOH, नंतर मग काय करावं लागेल? सोडा लाईन टाकावं लागेल. NaOH in the presence of a CO, then there is a formation of some, ठीक आहे. या ठीक आहे, जमलं का बाळा? हा, पुढे जे आपल्याला अभ्यास केला होता. काय? नंतर इतकं आवड होतं ना, काय का ठीक आहे. काय काय काढून बोललो सर मी एवढं. माहिती नव्हतं की डायग्राम CH3 सिंगल बॉन्ड CH3 काय करावं लागेल आपल्याला? Urination in the presence of sunlight. काय फॉर्म्युला आपल्याला? CH3 CH2 Cl. परत त्याचं कन्व्हर्जन कशात करावं लागेल आपल्याला? aqueous KOH. काय होईल आता इथं? CH3 CH2 OH. याचं आपल्याला ऑक्सिडेशन करावं लागेल, म्हणजे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. एकदा पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला डेट भेटेल, एकदा आपल्याला ऍसिडिक ऍसिड भेटेल. हे ऍसिडिक ऍसिड घेऊन काय मग काय फॉर्म्युला आपल्याला CH3COOH. याची रिॲक्शन कोणाबरोबर केली आपण? पहिल्यांदा NaOH बरोबर. NaOH बरोबर केली तर काय फॉर्म्युला आपल्याला? CH3COONA. याचं आपण कोणती रिॲक्शन केली? NaOH in the presence of a CaO. काय फॉर्म्युला आपल्याला? There is the formation of the CH4 and the Na2CO3 will be getting liberated into CO3, and then from this reaction there is the removal of carbon dioxide, and therefore this reaction is called as a decarboxylation reaction. मग आता इथं मला एक पहिला प्रोडक्ट तयार करायचा, एक Hg तयार करायचं, दुसरा मला H2 तयार करायचं, तिसरा मला D2 तयार करायचं. फक्त रिॲक्शन मध्ये पर्टिक्युलरली आपण काय करतो, केवढ्या रिॲक्शन मध्ये आपल्याला काय चेंज करावं लागेल? पहिल्यांदा आपल्याला Hg तयार करायचं, एकदा H2 तयार करायचं, एकदा D2 तयार करायचं. एवढ्या रिॲक्शन्स मध्ये आपल्याला काय चेंज करावं लागेल? ऑक्झॅलिक ऍसिड घ्यावा लागेल. ऑक्झॅलिक ऍसिड. ओके.
COOH आणि POOH. हा नंतर हा हा नाही AGT तयार करायचं ना आपण. नाही होणार, करून बघा. नाही होणार. याच्या ऐवजी हा जर घेतला तर होईल का? ऑक्झॅलिक ऍसिड आपल्याला काय फॉर्म करून देईल माहिती? ऑक्झॅलिक ऍसिड आपल्याला H2 मॉलिक्यूल फॉर्म करून. आपल्याला H2 फॉर्म करायचंय का? HD फॉर्म करायचा आहे ना. ठीक आहे, म्हणजे एक H आणि D. मग हा H कुठून आला? याच्यापासून. आणि D कुठून येईल मग? जो आपण याच्यामध्ये NaOD टाकणार आहे. ठीक आहे, त्याच्यापासून. आणि मग आता सपोज आपल्याला H2 तयार करायचं, तर H2 तयार करायचं असेल तर त्याने जे सांगितलं आपल्याला की याच्यापासून आपल्याला काय तयार होईल? आपल्याला H2 तयार होईल. आणि D2 तयार करायचं असेल तर D2 तयार करायचं असेल तर एक जसं आपण H2 तयार केला, जसं आपण Hg तयार केला, तसं आपल्याला D2 पण तयार करता येईल ना. कसं करता येईल? NaOD नंतर तो H कुठे जाईल मग? सोडियम सॉल्ट आपण बघितलं तुम्ही, ऑक्झॅलिक ऍसिड. ओके, चालतं, काय अडचण नाही. ठीक आहे, राईट. तिकडनं D येईल, इकडचं D येईल, राईट. चालतं, काय अडचण नाही. ठीक आहे. आणि जर सपोज मी आता काय केलं की हा पण घेतात COON घेतात, ठीक आहे. इकडे पण मी COON घेतो. याच्यापासून मला ब्युटेन तयार करायचं. ब्युटेन काय करावं लागेल? कुठे काय करावं लागेल आपल्याला? सोडियम ऑक्झॅलेट पासून आपल्याला ब्युटेलेट ब्युटेन तयार ब्युटेन तयार. फक्त काय करावं लागेल याचं? हा प्रतिक्रिया. अरे फक्त त्याचं काय करावं लागेल? आपल्याला इलेक्ट्रॉलिसिस करावं लागेल. इलेक्ट्रॉलिसिस आपल्याला काय देतं? 4 नंबर ऑफ कार्बन एटम्स, डबल कार्बन एटम्स. चल तिसऱ्या नंबरच्या क्वेश्चन कडे. तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन सोपा आहे ना? एकदम सोपा आहे. तर झालं का? हा, काय काय करायचं आपण? Tarzan's reaction SOCl2. ओके, काय फॉर्म झाला आपल्याला? इथेनचा क्लोराइड. ओके, पण अमोनिया कोणता असला पाहिजे? ऍक्वियस की अल्कोहोलिक? अल्कोहोलिक. काय फॉर्म झाला आपल्याला? हा हा, बरोबर आहे ना. ओके, म्हणजे काय फॉर्म? इथेन अमाइड फॉर्म. ओके, नंतर समजा काय अडचण? बरोबर, दोनच स्टेप मध्ये करता येईल. ठीक आहे. किंवा अजून आपल्याला प्रोसेस स्टेप्स वाढवायचे असेल तर काय करायचं आहे? जो काही अल्कोहोल दिलेला आहे, बरोबर आहे, त्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं. ऑक्सिडेशन कोणाबरोबर करायचं? ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर. काय फॉर्म आहे आपल्याला? अल्डिहाइड फॉर्म. अल्डिहाइड बरोबर आपण काय केलं? हायड्रॉक्सिल अमाइनची रिएक्शन. काय फॉर्म्युला आपल्याला? Oxide formula. Aldehyde or ketone when reacted with the hydroxylamine in the formation of oxide. Oxide चं काय केलं आपण आता? रिडक्शन केलं.
रिडक्शन साठी कोणता रिएक्शन वापरला लागेल? Sn in the presence of HCl किंवा Zn in the presence of HCl. तर काय भेटेल आपल्याला? प्रायमरी अमाउंट भेटेल. फक्त त्याच्यामध्ये काय बेनिफिट? काही बेनिफिट नाही. नंबर ऑफ कार्बन एटम सेम असतो. PDB सेम, PDB सेम. ठीक आहे? करता आला का नाही शेवळा? काहीतरी आपलं वेगळं चालू आहे. ठीक आहे. खाली हेडिंग लागा. Solubility. 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 पहिले बाय यासाठी 12वी क्वेश्चन मध्ये तुम्ही मला नंतर आठवायचे होते. Solubility. The amount of solute present. The amount of the solute present into the saturated solution. If आपला कॅमेरा तर डायरेक्ट असतो, फोटोला स्पॉट present into the saturated solution is called as solubility. Is called as solubility. The amount of the solubility is expressed in grams per liter. Expressed in a gram per liter or moles per liter or moles per dm3. Moles per liter or moles per dm. Saturated solution. The solution in which saturated solution. The solution in which the amount of solute, the amount of solute and the solvent, the amount of the solute and the solvent is nearly the same. Is nearly the same at the room temperature. At room temperature. Is called as saturated solution. Is called as a saturated solution. Correct question. Derive the equation for. Derive the equation for solubility product. Solubility product and the solubility for the potassium chloride. For the potassium chloride. एक एक्सप्लेन करून देतो, बाकीचं आपल्याला करता येईल. ठीक आहे. पोटॅशियम क्लोराइड. खाली पोटॅशियम क्लोराइड हे सॉल्ट आहे का ऍसिड आहे का बेस आहे की अजून त्याच्या व्यतिरिक्त काही आहे? सॉल्ट कसं आहे? वीक सॉल्ट आहे की स्ट्रॉंग सॉल्ट आहे? स्ट्रॉंग सॉल्ट. त्याच्यासाठी KCl हा स्ट्रॉंग सॉल्ट कशामुळे बा? त्याच्यासाठी व्हेरी गुड मॉर्निंग बा. काल कुठे गेलो होतो आपण? बाहेर कुठे शॉपिंगला? दिवाळीची शॉपिंग सुरू केली काय? मग KCl स्ट्रॉंग
सॉल्ट कशामुळे कशामुळे देवेने काय लिया KOH plus HCl tends to give KCl plus H2O. KCl plus H2O. KCl is a salt of strong acid and the strong base. The salt of the strong acid and the strong base. Hence, it acts as a strong electrolyte. Strong electrolyte, which is completely dissociated, or ionized, completely dissociated or ionized. KCl tends to give K plus Cl minus. KCl tends to give K plus Cl minus. From this ionization reaction, we can write the equation for dissociation constant. We can write the equation for the dissociation constant. KCl reversible reaction, that is the formation of K plus and the Cl minus. K is equal to concentration of the product upon concentration of the reactant. Product is equal to concentration of K plus into concentration of Cl minus divided by concentration of the KC. But the concentration of the KCl, in the solution, is unity, UNRTY, or it may be constant, because KCl is the strong electrolyte. KCl is a strong electrolyte, and very few amount remain into the solution. Very few amount of KCl
रिमेन इन टू म्हणजे काय की KCl चं टोटली 100% डिसोसिएशन होतं. ठीक आहे धन्यवाद. मग आता आपण टाकल्यानंतर त्या सोल्युशन मध्ये KCl राहील का? नाही, कारण त्याचं ऑलरेडी कन्व्हर्जन कशामध्ये झालं? आयन्स मध्ये झालं. मग आपल्याला असं म्हणता येईल का the concentration of KCl is equal to constant किंवा आपण त्याला काय कन्सिडर करू K डॅश. ठीक आहे. मग आता समज ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकली, काय केलं आपण आता K into concentration of K plus into concentration of Cl minus divided by the K. म्हणता येईल का? म्हणता येईल. आणि K into K dash किंवा आपण इथं असं करू की K into K dash into concentration of K plus into concentration of the Cl minus. दोन कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन आपल्याला असं म्हणता येईल का की KSP is equal to concentration of K plus into concentration of the Cl minus. And KSP is called as the solubility product constant. आता याच्यावरून आपल्याला भरपूर काही न्यूमेरिकल्स दिले हे लक्षात. तर हे जसं KSP चं आपल्याला इक्वेशन दिले तसं आपल्याला एक सोल्युबिलिटीचं किंवा KSP चं आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन कोणतं रिलेशन दिलेलं आहे आपल्याला की KSP is equal to x raised to x into y raised to y into s raised to x plus y. हे इक्वेशन आपल्याला. आता हे कसं करायचं ते सांगतो म्हणजे लक्षात. बरं एवढं तर घ्या. एक एक एक्झाम्पल एक्सप्लेन करू. ठीक आहे. पहिले सिंगल सॉलिडचं सांगतो, नंतर बाय सॉलिडचं सांगतो, नंतर मग दुसरे वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल. एखाद्या दिवशी कपाळ दर्शन पाहतो. नको रे सिलेबस नको दे मला. ठीक आहे. अर्चना जॉब नाही झाली तर काय रे असं स्टॉक संपला काय? फायनल सायंटिस्ट तू सांगतो का बाळा? हा सांगतो का? जो सांगतो का? हा ओके. आता एक एक एक्झाम्पल घेऊ आपण. म्हणजे आता सपोज आपल्याला आता KSP फॉर KCl चं इक्वेशन काय आहे? K प्लस इंटू Cl मायनस. ठीक आहे. आता ही रिएक्शन आपण केली तर इकडे याच्या पुढे काही नाही आणि याच्या पुढे काही नाही. म्हणजे आपण काय काय कन्सिडर केलं त्याला? 1. मग आता 1 कन्सिडर केलं असेल तर x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 1. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येईल आपल्याला की असं लिहिता येईल आपल्याला की KSP फॉर KCl is equal to 1 raised to 1. बरोबर आहे. नंतर अजून काय करता येईल आपल्याला 1 raised to 1 y ची व्हॅल्यू सुद्धा किती आपल्याकडे 1 आहे आणि इकडे काय येईल आपल्याला s raised to 1 plus y. म्हणजे मग फायनल आन्सर काय आला आपल्याला s square. This is the relation between the solubility and the solubility product for the case. पण एवढं सोपं आपल्याला कोणी विचारत नाही. मग दुसरं एक एक्झाम्पल. सपोज आपल्याला काय करायचं की कॅल्शियमचा क्लोराइड घ्यायचा. कॅल्शियमचा क्लोराइड त्याचं नाव सांगा मला. म्हणजे सॉरी मी नाव सांगतो फारच वाचायचं. वैरेश तू सांगतो. दुकानात बसल्या बसल्या पुस्तक वाचत रे. गणेश कॅल्शियमचा फ्लोराइड
वैष्णवी नोकरीवाल एवढं वाईट सिच्युएशन नाही रे आपली. नोकरीवाल अरे फॉर्म्युला कसं तयार करायचं हे सांगितलं तर इसवी सनापूर्वी. काय अवघड रे. अरे आपण असं काहीतरी ग्रुप मध्ये लिहिलं होतं का की फर्स्ट ए ग्रुप असेल, सेकंड ए ग्रुप असेल, नंतर 13 असेल, 14 असेल, 15 असेल, 16 असेल, 17 असेल आणि 18. क्लोरीन कुठे आपल्याला 17 म्हणजे मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे मायनस. कॅल्शियम कुठे आपल्याला सेकंड ए ग्रुप मध्ये म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे 2 आहे. मग सपोज हा कॅल्शियम आणि हा क्लोराईड घेतला, इथं +2 घेतलं, इथं -1 घेतलं. फक्त त्याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कॅल्शियमला 1 द्यायचं, क्लोरीनला किती द्यायचं 2. म्हणजे 17 डिफरंट आहे डिफरंट असेल तर मग काय लिहिणार आपण त्याला CaF2 CaF2 आलं लक्षात. तर हा फॉर्म्युला याचा आहे CaF. ठीक आहे. मग या CaF2 चं आपण आता डिसोसिएशन केलं किंवा आयनायझेशन काय काय फॉर्म्युला आपल्याला परत तो पिरियडिक टेबल आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. काय फॉर्म्युला आपल्याला की कॅल्शियमचा +2 आणि +2 टाइम्स ऑफ F एवढं लक्षात येते. मग आता याच्यावरती पहिल्यांदा आपल्याला KC चं इक्वेशन लिहायचं. आता इथं जसं आपण इथं लिहिलं की K + * Cl-. मग इथं आपल्याला असं लिहिता येईल का की Ca + 2